महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये महागाईचा भडका पाहायला आपल्याला मिळतो आहे आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी साखरेचे भाव आहेत ते 80 पार झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण जे सर्वसाधारण चहा व्यावसायिक आहेत त्या ठिकाणी आलेलो आहोत। नक्की त्यांच्यावर काय परिणाम झालेला आहे, त्यांच्या धंद्यावर काय परिणाम झालेला आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर संतोष टी स्टॉल हे टी स्टॉल आहे आणि या ठिकाणी जे नाक्यावर मजूर वर्ग जो आहे तो या ठिकाणी सकाळी सकाळी नेहमीच चहाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतो आणि त्याच्यावर नक्की त्या व्यवसायावर काय परिणाम झाला हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्या संतोष टी स्टॉलचे संचालक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, साखरेचे भाव शासनाने वाढवलेले आहेत, 80 पार गेलेले आहे, काय परिणाम होतो? शासनाने साखरेचा दर 80 पार केलेला आहे, तर सामान्य माणूस कसा जगल? आता शासनाने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे आणि हे सगळे रोजंदारीचे लोक आहे, यांनी जर साखरी आज मी 10 रुपये चहा विकतोय, उद्या जर मी 2-3 रुपये वाढवले तर माझा धंदा कसा काय चालल? याच्यावर शासनाने काहीतरी विचार केला पाहिजे। आपण काय सांगाल, तुम्ही एक व्यावसायिक आहात, 80 पार साखर गेलेले। मी असे सांगेल का मी साधारणतः 1 महिन्यापूर्वी साखरेचे दर हे 42-43 रुपये होता। त्यानंतर साखरेचा दर मी 8 ते 10 दिवसापूर्वीच एक 5 किलो साखर घेतली तर त्यावेळेसचा दर होता 58 रुपये। त्या गोष्टीला 8च दिवस झालेले आहे आणि 8 दिवस पार केल्यानंतर आज साखरेचा रेट 80च्या पुढे गेलेला आहे आणि या ठिकाणी गोरगरीब जनता सकाळी चहाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी संतोष टी स्टॉल म्हणून या ठिकाणी संतोष टी स्टॉलचे मालक राजेंद्र पवार हे त्यांचा उदरनिर्वाह करत असतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत। परंतु इथं अशी परिस्थिती तयार झालेली आहे, त्यांचा चहाचा व्यवसाय आहे हा पूर्वपार जवळजवळ 25 वर्षापासून तो व्यवसाय या ठिकाणी करत आहात आणि ते करत असताना साखरेचे दर गगनाला भिडलेले आहे आणि गगनाला भिडल्यानंतर सर्वसामान्य जनता या ठिकाणी आस्वाद घेण्यासाठी येत असतात आणि चहाचा रेट फक्त त्यांचा 10 रुपये आहे आणि त्यांनी जर 2-3 रुपये या ठिकाणी जर वाढवले तर या ठिकाणी चहा जो विक्री होणार आहे, या ठिकाणी चहाची विक्री ही कमी होणार आहे। त्यामुळं त्यांचा जो परिवार आहे आणि त्या परिवाराचा उदरनिर्वाह कशा पद्धतीनं चालणार तर त्यांच्यापुढे मोठी गंभीर समस्या या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि मोदीने वचन दिलेले होते की अच्छे दिन आएगे, अच्छे दिन तर नाही आले परंतु हे बुराईचे दिन जनतेवरती येऊन कोसळलेले आहे। या सर्व याचा विचार सरकारने या ठिकाणी केला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांना जे दर सर्व प्रकारचे दर या ठिकाणी वाढलेले आहे। बगर 120 रुपये वाढल्या, 120 रुपये किलो होती, तिचे दर साधारणतः 240 रुपये झालेले आहे। सर्वसामान्य जनतेने कशा प्रकारे उदरनिर्वाह करायचा हे सरकारने योग्य पाहिले पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। अजून काही ग्राहक या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज खूप कमी प्रमाणात गर्दी आहे। काय सांगाल, शासनाने साखरेचे दर वाढवलेले आहे, काय सांगाल? आपण गुजरात सरकारला निवडून दिलेलं आहे। काँग्रेस होती तेव्हा पण खूप महागाई होती, त्या काँग्रेसच्या महागाईला कंटाळून जनतेने भाजपाची निवड केली। त्या भाजपाचं बोधवाक्य होतं की अच्छे दिन आएंगे, पण अजूनपर्यंत मला सांगा जनतेने की एक तरी दिवस अच्छे दिन आलेला आहे का? चहा ही 40-43 रुपये होती, डबलच्या 80ची पार झालेली आहे। बगर ही 120 होती, बगर ही 60 रुपये 70 रुपये होती, आता 120 होऊन 240 वर झालेली आहे, म्हणजे डबलच्या रेटने ती गेलेली आहे। तर या गोरगरीब लोकांचा उदरनिर्वाह चालणार कसा? ही सरकार लोकांच्या जीवावर उठलेली आहे, ही भाजप सरकार ही लोकांच्या मुळावर उठलेली आहे। की गोरगरिबांनी सीएनजीचा भाव वाढून दिलेला आहे, डिझेलचा भाव वाढून दिलेला आहे, पेट्रोलचा भाव वाढून दिलेला आहे, आता आलंय त्यांच्या साखरेवर।
चहावाला पंतप्रधान झालेला आहे, मग हा प्रत्येक चहावाल्याच्या साखरेचा भाव वाढून हा प्रत्येक चहावाल्यांना पंतप्रधान पर्यंत पोहोचणार आहे का? हे सरकारने सर्व काही शिफ्ट केलेलं आहे. मग ही भारताची गरिबी पण यांनी लवकरात लवकर शिफ्ट करावी, गुजरातमध्ये ही गरिबी पाठवावी आणि गुजरातच्या लोकांना पण हे दिवस आले पाहिजे अशी मी या जनतेपुढे आव्हान करतो आणि या भाजप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आपण जर बघितलं तर पेट्रोल 100च्या पार गेले, डिझेल 100च्या पार गेले, म्हणजे 100च्या पट्टीत यांना सगळं करायचंय. 100च्या पटीने जे सामान्य जनतेला परवडेल, ज्याचा आपली महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा अर्थव्यवस्था खूप बरकट आहे. अर्थव्यवस्था सर्व भारत चालतो, मग आपल्या महाराष्ट्रात करचा दर जास्त आहे, साखरेचा दर जास्त आहे, बाकीच्या प्रत्येक ठिकाणी जे दर जास्त आहे. हे का? इलेक्ट्रिसिटी तुम्ही बघा, आता स्मार्ट याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचे स्मार्ट मीटर काढलेले आहे, त्याच्यात लोकांची लूट चालू आहे. पहिले जे 200-300 रुपये बिल यायचा तो आता 700 पार झालेला आहे. तर गोरगरिबांना आता जिणं मुश्किल झालेलं आहे. या भाजप सरकारमध्ये अक्षरशः लोक वैतागून आत्महत्येचा प्रवृत्त होता. या भाजप सरकारला एवढे वैतागलेले आहेत. नाशिकमध्ये खड्डेमुक्त झालं नाही तरी यांनी मोकाचपणे झेंडावंदन केलं. यांना लाज कशी वाटत नाही? तर आपण आव्हान केलं होतं का जोपर्यंत नाशिक खड्डेमुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही झेंडे वंदन करणार नाही. तरी पण या बिनलाजी सरकारनी, या RSS सरकारनी, बिनलाजी सरकारनी आमचे नाशिकचे पालकमंत्री यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण यांना पालकमंत्री केलं कोणी? यांच्यावर एवढे मोठमोठे आरोप आहे. तुम्हाला बोलायची गरज नाही, मीडियावाले हुशार आहेत, बोलायची गरज नाही. आमची नाशिकची जनता हुशार आहे. हे गिरीश महाजन पालकमंत्री ठरवलं कोणी? हे परस्पर आपलं सभा घेतात, परस्पर आपलं पालकमंत्री ठरवतात. नाशिक खड्डेमुक्त होणार कधी? परवा एक अर्धा रस्त्यात गेला. ते तर त्यांनी मोदींनी सांगितलं होतं आम्ही एकदम इंटेलिजंट टेक्नॉलॉजी वापरत आहोत रस्त्याच्या संबंधात. कुठं गेली यांची इंटेलिजंट टेक्नॉलॉजी? म्हणजे ड्रायव्हरने आता रस्त्यामध्ये मारायचं का? अपघातामध्ये मारायचं का? नाशिककरी हे खड्ड्यामध्ये जगत आहे. कुंभमेळा हा अक्षरशः तोंडावर आलेला आहे. यांनी जर आश्वासन खड्डेमुक्त नाशिक हे कुंभमेळ्याच्या आज जर झालं नाही तर महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि गिरीश महाजन पालकमंत्री यांनी यांचा राजीनामा तयार ठेवावा. आम्ही नाशिकर यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि हे आव्हान आम्ही मंत्रालयापर्यंत घेऊन जाऊ असं आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आता जर समजा ही दरवाढ जी आहे केलेली ती माघारी जर झाली नाही तर एक नाशिककर म्हणून तुमचं स्टँड काय होतं? ही दरवाढी जर गरिबाचा, परिवाराचा, जर मजदूर वर्ग आहे आमचा नाशिककरांचा, कंपन्यांचा कामगार वर्ग आहे, या दरवाढीला सामोरे जातोय. ते जर झालं नाही तर गरिबांना न्याय मिळण्यासाठी आम्ही थेट मंत्रालय पण तर ऑल इंडिया पॅन्थर सेना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार थेट मंत्रालय पण तर मोर्चा घेऊन जातील आणि मंत्र्यांना याचं आव्हान विचारतील का तुमच्या मंत्र्यांनी जे जे आश्वासन दिले होते नाशिककरांना ते पूर्णपणे त्यांनी असफल ठरलेले आहेत. त्याचा आम्ही जाब डायरेक्ट थेट मुख्यमंत्र्यांना विचारणार. धन्यवाद. आपण अजून काही नागरिक आहेत. काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. काय नाव तुमचं? भोपाळे पाटील. तुम्ही रोज येतात चहा प्यायला? नाही, चहा प्यायला पण येतो आणि डेली मध्ये रस्त्याने लेबर घ्यायसाठी सातपूरला यावंच लागतं. आता साखरेचे भाव 80 पार झालेले आहेत. कधी पाहिले एवढे दर? साखरेचे भाव 80 पार झाले, तेलाचे भाव 150 पार झाले. या सरकारची एकच चुकी आहे, यांनी लाडकी बहीण म्हणून लोकांना फसवणूक केली. लोकांची लाडक्या बहिणीला 1500 दिले, त्याच्या बदल्यात 5000 रुपये किराणा त्या लेडीजला पुरत नाही. घरामध्ये सगळ्यांच्या डोक्याचा बोजा पडलाय. आज इथे वर्कर लेबरला काम नाही. रस्त्याचे 4 ते 5 अपघात झाले रस्त्याचे. निष्पाप लोकांचा बळी गेला. या जबाबदार कोण? गिरीश महाजन. येतो मस्त फिरतो निघून जातो. त्याला काय म्हणायचं मंत्री? तुम्ही म्हणता साहेब असं, पण लोकांना असं राग अनावर का होत नाही? राग अनावर खूप होतो, खूप जीव जळतो. आता निष्पाप त्या दिवशी एक बळी गेला व्यापारी माणूस आहे आपला गरवारे पॉइंटला. वय अगदी त्याचं 40 पण नव्हतं. त्याच्या मिसेसचं वय फक्त अगदी 30 आहे. त्याला एक मुलगी आहे. त्या लेडीजनं काय करायचं? त्याचा जबाबदार कोण आहे? तुम्ही कोटी रुपये दिले, माणूस येऊ शकतो का गेलेला? आम्ही वारंवार लोकांच्या तक्रारी करतो पण लोक कुठल्याही प्रकारे ऐकत नाही. या मंत्री लोकांना काय घेणं नाही. फसवणूक करून घेता, लोकांना पैसा विकत घेता. मतदानात निवडून आले एकदा ते झाले जगाचे बाप. म्हणजे तुम्हाला गृहीत धरलेले गुरी इथं 30% खाता याच्यात रोड, त्याच्यामुळे काम होत नाही. लोक 30% वाटप झाला यांचा. मतदारांना इथल्या नगरसेवकला काल परवा 20 कोटी भेटले. नाव नाही घेऊ शकत. 20 कोटी भेटले लिंक रोडचे. माझे सगळे रिपोर्ट इथले. आम्ही सगळ्यांना जाणतो. कुठल्याही मला रिप्लाय देत नाही. आणि पब्लिक काय आहे? केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं आहे, म्हणून त्याला माज आलाय. पण त्याला 100% 2029ला जरांगे पाटील असतील, आमचं ते दीपक हे असेल, दीपक केदार नाही सॉरी औरंगाबादचे ते दीपके असेल, परत आम्ही असेल. आम्ही आता परार संघटनेचा सातपुरी बाईक कार्याध्यक्ष मी आहे.
फरारचा. बच्चूभाऊ आमचे शिंदेत गेले, आम्ही त्यांना पण कोलून दिलं, आम्हाला तेच काय घे नाही. हे काय करता, आम्ही यांच्या काय सतरंजा उचलायच्या का? यांनी फक्त मंत्रीपद घ्यायचं, 100 कोटी भेटले, इकडून तिकडे उडी मारायचं. कार्यकर्त्याचं काय? आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय पक्षासाठी, आमचं काय? आम्हाला काय मनमानी करतोय, मिळतं? सरकार मनमानी सरकार मनमानी आहे. भाजप पैसा आहे त्यांच्याकडे, हे कोणाला विकत घेऊ शकता. पण विकणारे मूर्ख आहे. आता जे 6 गेले नाही खासदार, आता त्यांना आम्ही त्यांची जागा 100% लिहून देतो, आजच दाखवून देतो. आम्ही मराठा आहे, त्यांना दाखवून द्या आमची मराठीत जात काय राहते. सरकार मनमानी करत आहे. आपलं काय नाव? तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? राहुल रोज येतात चहा द्यायला? हो. आता 80 पार साखर गेलेली. जो चहा 10 रुपयाला भेटतो आहे तो 12-15ला जाईल. काय वाटतं? आता दिवसेंदिवस सरकार महागाईवर जास्त जोर देत आहे. बाकी पण हे साधारण योग्य आहे का? योग्य वाटतं का? नाही, योग्य तर नाहीये, कारण की साधारण लोकांची याच्यात मरामर होती. हे आहे मालामाल, त्यामुळे यांना काही फरक पडत नाही, पण साधारण लोकांचे हाल होते या बाबतीत. तर हे चुकीचं आहे खूप. बीजेपीला म्हणजे ह्या गोष्टीचा पुढे भविष्यात त्रास होईल. पब्लिक त्यांना सपोर्ट करणार नाही या गोष्टी. निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही युवक वर्ग आहे. काय सांगशील एक युवक म्हणून? साखरेचे भाव वाढले, इतर गोष्टींचे भाव वाढत आहे, सरकारने काय करणं गरजेचं आहे? साखरेचे जे भाव वाढलेले आहेत तर ते भाऊ, ते इथेनॉल, ते नितीन गडकरींनी सांगितलं का इथेनॉल यूज करायचंय. जे ऊसाचा जो आपला असतं ना रस वगैरे, तो इथेनॉलमध्ये यूज होऊ राहिलाय. त्याच्यामुळे साखरेचे दर वाढायचा प्रॉब्लेम येऊ राहिला. तुम्ही शेतकऱ्याला, सर्वसामान्यांना का तुम्ही त्रास देऊ राहिले? का तुम्ही सरकार तुम्ही सर्वसामान्यांना त्रास देताय? भाव वाढले सगळ्या गोष्टीचा. आम्हाला एकच म्हणायचंय, जे तुकाराम मुंडे जे काम करतायत ते अतिशय योग्य काम करू राहिलेले. त्यांना उलट मुख्यमंत्री की पदावर ते गेलेलं पाहिजे, आम्हाला स्वतःचं आमचं सर्वसामान्यांचं वैयक्तिक मत आहे. फक्त एवढंच का तुम्ही सर्वसामान्यांना त्रास देऊ नका, कारण आमच्यामुळं तुम्ही जगताय. जे काही नेते लोक असेल ते काय असेल, आमच्या टॅक्समधून तुम्हाला जे पैसे जात आहे. आम्ही पण दुधाचा आम्ही व्यवसाय करतोय. आम्हाला आता 3100 रुपये सरकीचं पोतं झालेले, 1700 रुपये होतं, 1700 रुपयावरून 3100 रुपये झालेले. सगळ्या गोष्टीचे दर वाढत चाललेले. पण आमच्या शेतकऱ्या मालाला आज 120 रुपये टमाटर मार्केट चालू आहे. मग आमचं काय? आमचं कांदा जर 60-70 पर्यंत गेला तर त्याचा आवाज उठतो. साखर डबल. आता कांदा समजा आपला 60 रुपये गेला, तेव्हा 40 रुपये जाऊ राहिला. आता सगळे बोलू राहिले, पण जेव्हा कांदा 5 रुपये चालू होता तेव्हा कुणीच बोललो नाही. का बोललो नाही? मग त्याच्यावरती सर्वांचं मला म्हणायचं, बाकी काय. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जनाक्रोश आहे तो प्रचंड आहे सरकारच्या विरोधात. सरकार मनमानी करतं, साखरेचे भाव वाढवतं, तेलाचे भाव वाढवतं, इतर गोष्टींचे भाव वाढवतं, परंतु शेतकऱ्यांचा माल हा 2-5 रुपयांनी गेलं तेव्हा कोणी बोलायला तयार नाही. जेव्हा कांदा 50-60 जातो तेव्हा त्याचा भाव केला जातो. शेतकऱ्यांकडे बघायला कोणी नाही. सरकार मनमानी करत आहे आणि आता जनता जी आहे ती पूर्णपणे रस्त्यावर उतरेल आणि सरकार विरोधात निदर्शनं करेल, त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असा जनाक्रोश या ठिकाणी निर्माण होतो आहे. म्हणून सरकार साखर असेल, भगर असेल, तेल असेल असे खाद्यपदार्थांचे अचानक दर वाढवल्याने त्याच्यावर काय परिणाम होतो आणि त्याचा काय निर्णय घेतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.